आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकून त्यानेच अंघोळ करायची आहे। बघा याने काय होतं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। बघा दिवाळी सणाची वाट प्रत्येकजण बघत असतो। जे काही आपल्या आयुष्यामध्ये वर्षभर झालेलं आहे, समजा आर्थिक प्रगती थांबलेली आहे किंवा पैसे अडकलेले आहेत, खूप मेहनत करतोय पण त्याला नशिबाची साथ मिळत नाही। आपण म्हणतो ना माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होणे किंवा कितीही कष्ट केले तरीही आपल्याला त्याचा मोबदला न मिळणे म्हणजेच काय तर नशिबाची साथ न मिळणे। मग आपण काय होतो, निराश होतो। कितीही आपण काम केलेलं असू द्यात, कितीही आपण प्रामाणिक असू द्यात, त्याचा काहीही उपयोग होत नाही आणि मग आपली काही नवीन करण्याची उमेदच जाते। तर बघा दिवाळी हा सण असा आहे की या सणापासून आपण जे काही आधी झालेलं आहे ते सगळं विसरून जायचं असतं आणि पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे। त्यामुळे बघा काही उपाय जे असतात ते अत्यंत प्रभावी ठरतात। येणारं वर्ष सुखसमृद्धीचं जाण्यासाठी, येणारं वर्ष प्रगतीचं जाण्यासाठी दिवाळी जे आहे तर त्या दिवाळीमध्ये जे आपण उपाय करत असतो ते खरंच खूप प्रभावी ठरत असतात। त्यामुळे बघा या दिवाळीच्या दिवसांमध्ये अवश्य हे उपाय करायचेत। तुम्हाला काही वेळ नसेल तरी देखील तुम्ही थोडासा वेळ काढा आणि हे उपाय करत चला। आणि मी तुम्हाला हा जो अंघोळीच्या पाण्याचा उपाय सांगणार आहे तो एक उपाय नाही आहे, तर तुम्हाला काही वस्तू फक्त अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि त्याने अंघोळ करायची आहे। लक्षात घ्या, तुम्ही ही वस्तू जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये टाकली किंवा समजा तुम्ही उशिरा बघितला आहे व्हिडिओ, आता वसुबारस आहे उद्या, तर तुम्ही वसुबारसपासून हे सुरू करू शकता। फक्त दिवाळीच्याच दिवसांमध्ये टाकावं असं काही नाही, तुम्ही कधीही सुरू करा। हा व्हिडिओ तुम्ही धनतेरसला बघितला तर त्या दिवसापासून सुरुवात करा किंवा मग तुम्ही लक्ष्मीपूजनपासून सुरुवात करा, कधीही करा, भाऊबीजेपासून करा, पाडव्यापासून करा, काहीही हरकत नाही। फक्त दिवाळीचे 5च दिवस करायचं असंही नाही। 5 दिवस का करायचे, तुम्ही या 5 दिवसांमध्ये अनुभव घ्याल की खरंच काहीतरी खूप आश्चर्यकारक किंवा खूप छान असं काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये हळूहळू घडत आहे। जेव्हा तुम्ही या वस्तू पाण्यामध्ये टाकाल आणि अंघोळ कराल त्याने, तेव्हा तुम्हाला काहीतरी चमत्कारिक छोटे छोटे का होईना बदल दिसून येतील आणि खूप छान असे तुम्हाला काहीतरी बदल झालेले आपल्या आयुष्यामध्ये दिसून येतील, ज्याने नक्कीच तुमचे अडकलेले पैसे म्हणा ते तुम्हाला मिळण्याचे चान्स दिसतील किंवा मग आपण म्हणतो ना की नशिबाची साथ मिळत नाही आहे, आपण केलेल्या कामाचा मोबदला पण आपल्याला मिळत नाही आहे। तर काही अशा छान सकारात्मक गोष्टी घडतील ज्याने नक्कीच आपल्याला धनप्राप्ती होईल। व्यवसायात यश नाही तर व्यवसाय चांगला चालू लागेल। हळूहळू तुम्हाला यामध्ये बदल दिसू लागतील। त्यामुळे अवश्य तुम्ही या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये ही जी वस्तू आहे त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने अंघोळ करा आणि दिवाळी संपल्यानंतर देखील तुम्ही या वस्तू पाण्यामध्ये घालून त्याने अंघोळ करत चला। 100% तुम्हाला याचा फायदा हा जाणवणार म्हणजे जाणवणार। कारण बघा, केलेल्या परिश्रमांना नशिबाची साथच नसेल तर तुम्हाला त्याचा फायदा पण होणार नाही आणि आपली निराशा जास्त वाढत जाते। त्यामुळे जर असे छोटे छोटे उपाय तुम्ही केले तर 100% तुम्हाला खूप त्याचा चांगला फायदा हा होणारच आहे। त्यापूर्वी तुम्हाला मी सांगेल, जर तुम्हाला या दिवाळीमध्ये पंचगव्य जर मिळालं, पंचगव्य म्हणजे काय तर असे पावडर असते, ते गाईपासून मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत, गाईचं तूप, शेण, दूध, दही, त्याचबरोबर गोमूत्र, हे सगळं एकत्र करून एक पावडर बनवलेली असते आणि त्याला पंचगव्य म्हणलं जातं। तर या दिवाळीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही चिमूटभर पंचगव्य टाकून अंघोळीच्या पाण्यामध्ये त्याने अंघोळ केली तर खूप छान सकारात्मकता आपल्यामध्ये येते। मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये पण तुम्ही चिमूटभर हे पंचगव्य टाकू शकता।
जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या आपल्या घरामध्ये यामुळे प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे मिळालंच पंचगव्य तर अवश्य ते तुम्ही टाका. पंचगव्य मिळणं शक्य नसेल तर फक्त गोमूत्राचे 2-3 थेंब टाकून अंघोळीच्या पाण्यामध्ये घरातील सगळ्या सदस्यांनी अंघोळ करायला विसरू नका. कमीत कमी दिवाळीच्या दिवसांमध्ये तरी हे तुम्ही करा. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा अजिबात प्रवेश करत नाही. जर आपल्याला काही नजर दोष वगैरे झालेले असतील, मुलांना झालेले असतील तर ते देखील दूर होतात. त्यामुळे पंचगव्य तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा. धार्मिक दुकानांमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ते पंचगव्य मिळणं अशक्य आहे तर तुम्ही गोमूत्राचा वापर करू शकता अंघोळीच्या पाण्यामध्ये. बघा, दिवाळीमध्ये आपण अभ्यंग स्नान करत असतो. अभ्यंग स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर उटण्याचा वापर आपण करत असतो. उटणं का वापरायचं तर अनेक आयुर्वेदिक वस्तू त्यामध्ये वापरलेल्या असतात आणि त्यांचा फायदा आपल्या शरीराला व्हावा यासाठी आपण उटणं लावत असतो. तर आता बघूया कुठल्या मुख्य वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्याच आहेत. तर बघा, अंघोळ जेव्हा आपण करणार आहोत तर त्या पाण्यामध्ये अगदी अर्धा चमचाभर दही टाकायचं आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर हळद. या 2 वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि अशा पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. जेव्हा कधी तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल किंवा पाहाल तुम्ही तेव्हा तुम्ही अशा प्रकारे हा उपाय करायला सुरुवात करू शकता. जरी दिवाळीचा शेवटचा दिवस असेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे या 2 वस्तू घालून म्हणजे दही आणि जे हळद सांगितली मी तुम्हाला, तर त्याने अवश्य अंघोळ करत चला. तुम्ही जेव्हा या दह्याने म्हणजे दही घातलेल्या पाण्याने आणि हळद घातलेल्या पाण्याने अशा प्रकारे जेव्हा अंघोळ कराल तेव्हा तुम्हाला खूप छान असे चमत्कारिक फायदे त्याचे झालेले दिसतील. आयुष्यामध्ये जे काही तुमच्या अडीअडचणी येत आहेत किंवा आपण म्हणतो ना, काय असं चांगलं व्हायला लागलं किंवा कुठे छान अशी सुरुवात व्हायला लागली की आमची ते म्हणजे तिथे विघ्न येत आहेत किंवा मग आपण म्हणतो की धनप्राप्ती होताना खूप अडचणी येत आहेत. घरामध्ये धनप्राप्तीचे मार्ग खुले होत नाहीत किंवा पैसा येतोय पण टिकत नाही. तो असा आपण वायफळ खर्च करतोय किंवा आपल्यालाच कळत नाही की कुठे हा खर्च होतोय. खूप पैसा येतोय पण तो टिकत नाही किंवा पैसा अजिबातच येत नाही. कष्ट तर भरपूर करतोय आपण, इतरांपेक्षाही जास्त करतोय, पण नशीब त्याला साथ देत नाही. तर तुम्ही अवश्य अशा प्रकारे या 2 वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने अंघोळ करा. बघा, जे काही आपले नजर दोष झालेले आहेत ते तर दूर होतातच. त्याचबरोबर तुम्हाला जे काही अडकलेले पैसे आहेत ते हळूहळू तुम्हाला असे मार्ग दिसतील की ते तुम्हाला मिळतील किंवा मग जे आपण म्हणतो ना, घरामध्ये गरिबी दरिद्रता असणे ती पण तुम्हाला हळूहळू कमी होताना दिसेल. जे काही धनप्राप्तीचे मार्ग आहेत ते खुले होताना तुम्हाला दिसतील आणि नक्कीच येणारं वर्ष जे आहे ते तुम्हाला खूप छान जाईल. सुख समृद्धी भरभराटीचं जाईल. त्यामुळे बघा, आवर्जून तुम्ही या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत चला. तुम्हाला काही दिवसामध्ये जाणवेल की खूप चमत्कारिक छान फायदे आपल्याला होत आहेत आणि दिवाळी संपल्यानंतर देखील तुम्ही हा उपाय कराल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, असं काही नाही की दिवाळीच्या 5च दिवसांमध्ये करायचं आहे. तर तुम्ही दिवाळीच्या पुढे अगदी रोज देखील हा उपाय केला तरी देखील चालू शकेल. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना ही माहिती कळेल. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.